नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी व खूप सोपी फक्त 3 दिवसांची ही सेवा आहे आणि या सेवेमुळे तुमची कोणतीही इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळून जाईल. बघा, आज आपल्याकडे सर्व काय आहे, चांगले घर आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, पण एका गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे मानसिक शांतता. पैसा तर खूप आहे, पण तो कष्टाने कमवलेला पैसा आज व्याधी आणि औषधावर खर्च होत आहे. मनात एक अनामिक भीती आहे, सततची चिडचिड आणि वादविवादाने घर पोखरले जात आहे. कधी स्वतःचा आजारपण तर कधी घरातल्यांची चिंता आणि त्यातच भर पडते ती अपमृत्यूच्या भयाची. आपण नक्की कुठे चुकतोय आणि या चक्रातून बाहेर पडण्याच्या मार्गासाठी अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजे अति उच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती, तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता अनुष्ठान करायचं म्हटलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवसाचं, 108 दिवसांचं किंवा 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 9 महिन्याचं, 1 वर्षाचं अनुष्ठान करावं लागणार आहे. पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं शक्य नाही, कारण आपण जीही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण तुम्ही जर नियम पाळले नाही तर त्या सेवेचे तुम्हाला जे फळ आहे ते कधीच मिळणार नाही. बघा, तारक म्हणजे तारून नेणारा, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे आणि त्यांनीच याला जे चमत्कारिक उपाय आहे असे सुद्धा म्हटले आहे. आपल्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचं जर पठण केलं, अनुष्ठान केलं, तर आपल्या जीवनातील अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील. आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. बघा, हा स्वामींचा तारक मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक अनेक समस्या असू द्या, जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हटला की जीवनात समस्या आल्या आणि अडचणी देखील आल्या, पण त्याला तोंड देण्यासाठी आपण घाबरून जायचं का, तर नाही. आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली तर तो त्रास आहे तो कमी होणार आहे, संपणार नाही. पण जो त्रास आहे तो कमी होणार आहे आणि कमी होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं अतिशय गरजेचं आहे. मग आता अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचं, देवाजवळ बसायचं आणि लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? तर नाही. मी आधी सांगितलं, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग अनुष्ठान कसं करायचं ते बघा. आपण 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने, म्हणजेच तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसंही शक्य होणार आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता मी जे अनुष्ठान करते ते मी 21 वेळा करत असते. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या वेळेस, म्हणजे मी 21 वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. आणि मग तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहे तितक्या संख्येने करा, पण शक्यतो 11, 21 या संख्येमध्ये करायचं आहे. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळवायचं असेल तर 11, 21, 51, 108 या वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण ज्या अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत, तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. असं काही वाराचं महत्त्व असं नाहीये. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा हे अनुष्ठान सुरू करू शकता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि तुम्ही 3 दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. यासोबत लवकर उठल्यानंतर तुमचे जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं. अगदी सुंदर छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची देखील पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दाराला म्हणजे उंबरठा असणार आहे. तर उंबरठा स्वच्छ असला की घर स्वच्छ अगदी प्रसन्न असतं. जर घरामध्ये जी निगेटिव्हिटी एनर्जी आहे, आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला, त्याला हळदीचं लेपन केलं, तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात शिरत नसते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ असणे अतिशय गरजेचं आहे. हळदीचं लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात. मग अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प आलाच, कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण देखील करायची आहे. मग आता
आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्यांना अभिषेक करा, फोटो असेल तर पुसून घ्या आणि त्यानंतर जर तेही नसेल तरीही चालेल, देवाजवळ बसायचं आहे. आपली पूर्ण देवपूजा संपवून घ्यायची आहे. आपल्या तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा, धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर तामण घ्यायचं, आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षदा हळदी कुंकू टाकायचं आहे, एक फूल टाकायचं आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव. त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या काही ज्या समस्या आहेत, काही वादविवाद आहेत, काही भांडण आहेत, तुमची जीही समस्या असेल त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, तामणामध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर हात पुसून घ्यायचा, हात जोडायचे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवसीय अनुष्ठान करत आहे असं सांगायचं आहे आणि हात जोडायचे आहे. त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात त्या वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात तर 3 दिवस सकाळीच करा. तुम्ही जर 3 दिवस संध्याकाळी करणार आहात म्हणजे बघा संध्याकाळ म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लागण्याच्या वेळेस 3 दिवस संध्याकाळी संध्येला करणार असाल त्यावेळेला तुम्ही करू शकता. तुम्हाला जसा वेळ शक्य असेल त्यावेळेत तुम्ही करू शकता. आता धावपळीच्या युगामध्ये अनेक जण वर्किंग आहात, ते वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला जर वेळ भेटत नाही तर तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तुम्ही त्या वेळेत करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही आधी सांगितलं मी की 21 वेळा, 51 वेळा, 11 वेळा तुम्हाला जेही शक्य असेल शक्यतो 21 वेळाच तुम्हाला तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरुवात करायची का तर बघा नाही, आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास देखील घ्यायचा आहे, खाली एक स्टीलची किंवा पितळेची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे, पण प्लॅस्टिकचा कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीची जी उदी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही, कारण आजकालच्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात. त्या केमिकलमुळे आपल्याला कशालाही ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर आपली जर मध्यंतरी अगरबत्ती जी आहे ती संपली तर परत आपण अगरबत्तीही लावू शकतो. त्याची जी उदी आहे ती प्लेटमध्ये पडेल याची मात्र आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपली जी जी खाली छोटी प्लेट ठेवली आहे ती ठेवायची, त्यावर आपला जो ग्लास आहे पाण्याने भरलेला तो ठेवायचा आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो त्या पाण्याने भरलेल्या ग्लासवर ठेवायचा आहे. आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. हे स्वामी समर्थ महाराज मी माझे अनुष्ठान आहे ते सुरू करत आहे, हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसाचं पूर्ण करून घ्या असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला येत असेल अतिशय उत्तम, नसेल येत तर गुगलवर PDF भेटते. जर वाचता देखील येत नाही, काही समस्या असेल तर तुम्ही अगदी यूट्यूबवर लावू शकता आणि श्रवण देखील करू शकता. बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक समस्या आहेत, समस्या म्हणजे एक नाही, मनुष्य म्हटल्यावरती खूप समस्या येतात, असंख्य समस्या येतात. मग ते सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची अति उच्च कोटींची सेवा केली तर निश्चित याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यानंतर आता घरामध्ये आपलं जे तीर्थ तयार केलेलं आहे, 21 वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. आता हे जे तीर्थ आहे ते आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता बघा प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ घेईल असं नाही. जर तुम्हाला काहीतरी युक्ती करायची, ती युक्ती लावायची आहे आणि युक्तीने हे तीर्थ जे आहे जी व्यक्ती घेणार नाही त्याला ते प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं मी आधी सांगितलं की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं तर बघा आपण 3 दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती ह्या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एका जागेवर बसून आपल्याला 3 दिवसीय अनुष्ठान हे करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का तर हो, नियम कोणते हे देखील जाणून घेऊ. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहोत तेव्हा चुकूनही हलू डुलू नका, मध्ये कोणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कोणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला रिटर्न कॉल करू शकतो. आजकाल सर्वांकडे बॅलन्स आहेच, त्यामुळे चुकूनही कोणाचा फोन उचलू नका. आणि जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्याने म्हणू नका.
तुम्हाला आवाज येईल इतक्याच आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे. असं जर आपण म्हटलं तर आपलं जे लक्ष आहे ते दुसरीकडे जे आहे ते जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबतच इतर धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार देखील करायचं नाही. बघा, जर घरात ऐकत नाहीत, पतीला, सासऱ्यांना, मुलाला लागतं तर तुम्ही त्यांना करून देऊ शकता. काही हरकत नाही, पण तुम्हाला मात्र मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. याची विशेष काळजीही घ्यायची आहे. जर हे सेवा पुरुष करत असाल तर तुम्हाला मद्यपान करणं देखील चालणार नाही. याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे आणि 3 दिवसामध्ये दाढी कटिंग सुद्धा करायची नाही. याची देखील आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का? तर प्रवास तुम्ही करू शकता. आता बाहेरगावी आहोत तर खाण्याची अडचण आहे, तर तुम्ही तेथे पैसे देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. आपण कोणतीही वस्तू खरेदी करून खाऊ शकतो आणि तुम्हाला ते चालणार देखील आहे. पण कुणाच्या घरचं अगदी आपण मोफत अन्न असतं तसं घेणं किंवा कोणाच्या घरचं अन्न खाणं हे योग्य नाही. या 3 दिवसामध्ये तुम्हाला ही विशेष अशी काळजी घ्यायची आहे. आता यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. यासोबत तुम्हाला जो पलंग आहे त्यावर सुद्धा झोपायचं नाही. तुम्ही अगदी चटई वगैरे घेऊन झोपू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करून देणार नाही किंवा स्वतःचं मन आहे की नको, हे केल्याने असं होईल तसं होईल का, पण तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायचं आहे आणि तुम्हाला तुमची ही जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे. आता यात किती अडचणी आल्या तरी तुम्हाला ही जी 3 दिवसाचं अनुष्ठान आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि खरंच सांगते महिलांनो, तुमच्या अनेक अनेक समस्या दूर होणार आहेत. 3 दिवसाचं अनुष्ठान काही मोठं नाही. अगदी मनोभावी आणि श्रद्धेने तुम्हाला हे करायचं आहे. यासोबत तुम्ही जी समाप्ती आहे ते तुम्हाला 3ऱ्या दिवशी देखील तुम्ही करू शकता. मग शक्य असेल तर तुम्ही अगदी एखादी सवाष्ण आणि ब्राह्मण तुम्ही जेवायला घालू शकता. शक्य नसेल तर तुम्ही गरजूंना अन्नदान करू शकता. शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही काही अन्नदान करू शकता. असं काही नाही. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते केलं, पण अगदी पूर्ण गावाला सांगायचं आहे का की मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, असं नाही. आपण जीही सेवा करतो ती सेवा फक्त महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. याला त्याला सेवा सांगत बसायची नाही. कुणाच्या अडचणी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आहे, तू असं असं अनुष्ठान कर. पण मी केलं असं कोणालाही सांगू नका. अशी सेवा केलेली कधीही आपल्याला त्याचं फळ हे मिळत नाही. सेवा ही अगदी पाण्यासारखी असते. आपण हातात पाणी घेतलं की कसं पाणी निघून जातं, तशीच आपण कुणाला सांगितलेली सेवा, मी अशी सेवा केली, मी अशी सेवा केली, मी तशी सेवा केली, ही पण आपल्या हातातून पाण्यासारखी निघून जात असते. त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त सजेस्ट करू शकता. अगदी सांगू शकता की अशी अशी सेवा आहे, तू अशी करू शकते. पण मी केली, मला फरक पडला, ठीक आहे, फरक पडला हे सांगू शकता. पण मी केली असं कधीही सांगू नका. कारण झालेली सेवा ही आपण फक्त आपल्यात आणि महाराजांमध्ये असणं गरजेचं आहे. याचं निश्चित फळ आपल्याला हे भेटत असतं. आता तारक मंत्र जे आहे त्याचं काही फायदे आहेत का? तर हो. तुम्हाला तारक मंत्राने आपल्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती देखील नष्ट होते आणि यासोबतच महाराज आपल्यासोबत आहे या शक्तीची आपल्याला जाणीव होत असते. आपल्या जीवनात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, पण आपण जर हा जो तारक मंत्र आहे हा 21 वेळा किंवा 3 दिवस अनुष्ठान केलं तर आपल्या या मंत्राच्या पठणाने आपली जी कार्य आहे ती लवकरात लवकर पूर्ण होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असतात. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं जर आपण पठण केलं तर आपल्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती होते. कारण जिथे आपल्या स्वामींचे पाय आहेत तिथे कशाची कमी नसते. म्हणून या तारक मंत्राचे आपल्याला अतिशय असे फायदे मिळत असतात. यासोबत तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही. अपमृत्यूपासून आपले रक्षण होत असते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा ही सेवा करणार आहात तेव्हा स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. स्वामी महाराज सगळं आपल्या मनासारखं करतील. कारण तुम्ही कोणतीही सेवा करा आणि त्याचं फळ तुम्हाला महाराज तुमची जेव्हा योग्य वेळ येणार आहे त्या वेळेला देणार आहे. मी खूप सेवा केली, मला फरक पडला नाही, असं किंतु परंतु मनात ठेवू नका आणि तशी सेवा देखील करू नका. सेवा अगदी कोणतीही करा, पण मनोभावे करा. आपल्या प्रारब्धामध्ये सेवेचा बँक बॅलन्स हा वाढवा.
त्या सेवेचं फळ आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कोठून ना कोठून महाराज देत असतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.